नमस्कार, मी सौ नंदा जानकर. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर गोडधोड खाऊन खूप कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आपण मस्त असे अंड्याची रेसिपी करतो आहे. अंडा खिमा पाव एकदम भारी अशी मस्त टेस्ट लागते याची. अगदी साधी सोपी पद्धत आहे. रेसिपी खूप सोपी आहे, शिवाय पटकन होणारी आहे. अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता. तर मस्त अशी ही रेसिपी बनवून तयार होते. अगदी जास्त हाताखालचे साहित्य आहेत, खूप जास्त साहित्य नाही आहेत आणि दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायला मस्त अशी लागते. तर आपण पटकन बघून घेऊया साहित्य. तर इकडे मी 4 अंडी, उकडलेली 4 अंडी बारीक अशी चिरून घेतले. तुम्ही किसूनही घेऊ शकता. 1-2 मोठे कांदे चिरलेत आणि हे अंड्याचा पिवळा भाग आहे तो बाजूला काढून घेतला आहे. कोथिंबीर आहे, आलं लसूण पेस्ट आहे, थोडीशी मिरची आणि टॅमॅटो आहे. एक मोठा टॅमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे. तर आता चला आपण फोडणी करूया. तर कढई गरम करत ठेवायची. त्यामध्ये अगदी 1-2 मोठे चमचे तेल घातले. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तेल छान गरम झालं की आपण अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मग याच्यामध्ये कांदा घालायचा. तर मोठे 2 कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते घातलेत. कांदा छान परतून घ्यायचा. अगदी कांदा पिवळसर होसपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा याच्यामध्ये अजिबात कच्चा ठेवायचा नाही, कारण आपल्याला हे रेसिपी करायला जास्त वेळ लागणार नाही. त्यासाठी कांदा छान परतून घ्यायचा आहे. बाकीचे साहित्य आपल्याला जास्त परतायचे किंवा जास्त शिजवायचे नाही, त्यामुळे कांदा छान असा कच्चा वास जाऊसपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी लालसर होसपर्यंत परतून घ्यायचा. बघू शकता तुम्ही, छान असा मस्त कांदा परतून तयार झाला आहे. अगदी 2 सेकंदा 2 मिनिटभरामध्ये हा कांदा परतून घ्यायचा. अशा पद्धतीने कांदा परतून घेतला. छान असा लालसर होसपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे मग कांद्याचा कच्चा वास येत नाही. बघू शकता तुम्ही, असा मस्त कांदा छान परतून झाला. गॅस थोडासा मध्यम ठेवायचा. आता इथे मी 4 मिरच्या कट करून घेतलेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. मिरची जेवढी तिखट पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. आता याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा. एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतला होता मी. तर आता टॅमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे. टॅमॅटो अगदी मऊसर होसपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला. त्यामुळे काय होतं, टॅमॅटो असा आहे तो करकरीत लागत नाही. त्यासाठी मऊ होसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टॅमॅटोचा. आता 8-10 दिवस 15 दिवस पितृ पंधरवडा आहे. तिथून पुढे नवरात्र सुरू होतं. मग या 15वड्यामध्ये जे खाणारे नॉनव्हेज खाणारे आहेत ते असं वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकता. तर आज मी पहिलाच अंड्याचा पदार्थ करते. असं छान परतून घ्यायचं आहे. वेळ देऊन परतून घ्या, म्हणजे आपला कुठलाही पदार्थ अगदी मस्त होतो. थोडंसं झाकून ठेवायचं, म्हणजे आपल्याला टॅमॅटो शिजून निघण्यासाठी. टॅमॅटो छान शिजला पाहिजे, कांदाही छान परतून आला पाहिजे. बघू शकता तुम्ही, छान असं हे परतून झालं. टॅमॅटो अगदी मऊ झालेला आहे. आता हे बघा, थोडंसं उलथण्याने थोडंसं असं दाबून करून घ्यायचा, म्हणजे टॅमॅटो कडक राहत नाही. तर थोडीशी कोथिंबीर घालायची. अगदी फोडणीत थोडीशी घालायची. फोडणीत कुठल्याही फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की स्वाद छान येतो, चवही त्याची छान लागते. मी प्रत्येक फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालत असते. आता कोरडे मसाले घालूया. एक अर्धा चमचा हळद घातली. थोडीशी जिरे धने पूड आहे ते वापरायची. तुमच्याकडे जर जिरेपुडे नसेल तर फोडणीमध्ये थोडंसं जिरे घातलं तरी चालेल. थोडंसं गरम मसाला घातला आहे मी. अगदी थोडंसं गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड आणि मिरची पावडर घातली मी. 1 चमचा भरून मिरची पावडर घातली, कारण मी हिरवी मिरची वापरले. तुम्ही पूर्णपणे हिरव्या मिरचीतही करू शकता किंवा पूर्णपणे लाल तिखटमध्ये पण करू शकता. आता हे अंड्याचा जो आतला पिवळा भाग आहे, बल्क आहे, तो शिजलेला काढून घेतला होता मी, तो याच्यामध्ये घालायचा आहे. तर आपल्याला ग्रेव्ही जर करायची आहे तर ते ह्याचाच वापर करायचा आहे. दुसरे कुठलाही मसाला आपण वाटून घालणार नाही. त्यामुळे आता हे छान परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. मीठ घालायचं चवीनुसार. 1 छोटा चमचा मीठ घालते मी. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा.
आणि आता हे अंड्याचे बल्क आहेत ते पूर्णपणे मॅश करून घ्यायचेत. आपल्याला याचीच ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी हे पूर्ण असं उलथण्याने छान दाबून एकत्र करून घ्यायचं आहे. अगदीचा लगदा करून घेतला की मग थोडंसं रस्सा होतो त्याचा. छान असं हे मस्त थोडंसं पाणी घालायचं. अगदी मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे. रस्सा तुम्हाला आपण खिमा बनवतो म्हणजे खिमा अगदी फार घट्ट किंवा जास्त पातळ नसतो. तर अशा पद्धतीने मी एक सगळं पाणी घातलं, थोडंसं एक अर्धी वाटी पाणी घातलं आणि आता हे छान मिक्स करून घेतलं. बघू शकता तुम्ही मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली. आता मी याच्यामध्ये बारीक अंड्याचे तुकडे करून खिमा करते. आता याच मसाल्यामध्ये तुम्ही अंड्याचे 2 भाग करून घातले तर तुमचा अंडा मसाला तयार झाला. अगदी थोडंसं एक चमचाभर मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तुमच्याकडे जो तुमच्या साठवणीतला असेल तो वापरला तरी चालेल, किंवा मगाशी बोलले तसे हिरव्या मिरचीत किंवा लाल पावडरमध्ये पण करू शकता. आता हे जे अंडी बारीक मी चिरून घेतलेले ते घालते. एक 4 अंडी मी उकडून घेतली होती आणि आता हे बारीक चिरून घेतलेत. तुम्ही मोठ्या जाड किसणी असते त्याने किसून घेतलं तरीही चालेल. छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही अगदी जास्त जाड किंवा जास्त बारीकही केले नाहीत, मध्यम आकाराचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेत त्याचे. तर तुम्ही किसूनही घ्या, पण किसून घेतल्यामुळे काय होतं अगदी जास्त लगदा त्याचा तयार होतो. म्हणून मी अशा प्रकारे बारीक असे हे बारीक चिरून घेतलेत. पुन्हा एक अर्धी वाटी पाणी घातलं. मीठ तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा, जसं तुम्ही खात असाल तसं, किंवा लहान मुलांना करणार असाल तर थोडंसं कमी घाला. थोडंसं झाकून घ्यायचं आणि आता याच्यावरून मी अगदी एक चमचा भरून बटर घालते. बटर घालणं ऑप्शनल आहे, पण बटर घातल्यामुळे काय होतं खूप छान अशी चव येते. आपण पावाबरोबर हे सर्व करणार आहे त्यामुळे थोडंसं मी बटर घातलेलं एक चमचा भरून. कोथिंबीर घालायची वरून, मस्त अशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची. बघा बघू शकता तुम्ही आपलं अंडा खिमा तयार झाला. मी कुठलेही जास्त मसाले वापरले, वाटण तर अजिबात मी केलेलं नाही. बघा बघू शकता मस्त असं हे अंड्याचा खिमा तयार झाला. आता पाव भाजून घ्यायचेत आपले थोडेसे. अगदी तुम्हाला जेवढे लागतात तेवढे भाजून घ्यायचे. थोडंसं तव्यावर मी बटर घेतलं. बटर छान पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचं आहे. यावेळेला गॅस मात्र अगदी बारीक करा. तवा गरम झाला की गॅस एकदम बारीक करा, कारण बटर जे आहे ते करपू शकतं तुमचं. आता याच्यावर थोडंसं कोथिंबीर घालायची. थोडंसं मसाला जो तुमच्याकडे असेल, गरम मसाला थोडा, लाल तिखट थोडंसं मीठ घालून छान याच्यावर पाव भाजून घ्यायचेत. पावाचे 2 तुकडे करून असे छान भाजून घ्यायचे. वरूनही छान असं बटर लावायचं, म्हणजे मुलांनाही आवडतं किंवा घरच्यांनाही खूप छान अशी चव येते. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही असं मस्त असा हा बेत करू शकता. छान भाजून घ्यायचेत पाव. अगदी 2-3 मिनटासाठी हे भाजून घ्यायचे. वरून बटर लावायचं छान. बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता तुम्ही. तुमच्याकडे तूप असेल तूपही लावलं तरी चालेल. अशा प्रकारे हे पाव भाजून घ्यायचे. मस्त असे हे भाजून कुरकुरीत पाव भाजून घ्यायचे. अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये जी डिश येते अगदी तशीच डिश आपण हे करू शकतो. अगदी घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यामध्ये मस्त अशी हॉटेलसारखी ही डिश तयार होते. अंडा खिमा पाव भाजून तयार झाले. आता आपण सर्व करूया प्लेटमध्ये. तुम्ही पावाबरोबरच खायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, तुम्ही नान बनवू शकता किंवा पराठा बनवू शकता. मस्त असे हे बघा बघू शकता पाव भाजून झाले, आपल्या प्लेटमध्ये तयार झाले. मस्त अंड्याचा खिमा, पाव आणि चहा, मस्त असा सकाळचा मेनू तयार झाला. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया.